MPSCसाठी करंट अफेअर कसे प्रिपेअर करायचे ते या व्हिडिओमधून आपण बघू. इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू या दोन पेपरमधून कोणताही एक पेपर तुम्ही चूज करून तिथं रीड करू शकता. त्यानंतर आपला जो मराठी लोकसत्ता पेपर आहे तो सिलेक्टिव्हली तुम्ही रीड करा, ठीक आहे. आणि न्यूजपेपर रीड करताना सिलेबस रिलेटेड जे टॉपिक्स आहेत, जे पॉईंट आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा, ठीक आहे. आणि त्यानंतर ओनली IASचं जे एडिटोरियल डिस्कशन आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रोज अपलोड केल्या जाते, ते तुम्ही जाऊन बघा. कारण त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर एक्सप्लेन केलं राहते एडिटोरियल आणि सांगितलं पण राहते की GS1, GS2, GS3 आणि GS4मध्ये कोणत्या पॉईंट्सशी हे टॉपिक रिलेटेड आहे, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही कोणतंही एक कॉम्प्रिहेन्सिव्हली कवर केलेलं मंथली मॅगझिन यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल विजन IASचं जे मंथली मॅगझिन आहे ते व्यवस्थितपणे प्रॉपरपणे कंपाईल केलेलं राहते वेगवेगळ्या सोर्सेसमधून. आणि त्यांनी जे मेन्स रिलेटेड जे कंटेंट आहे ते पण व्यवस्थितपणे तिथं दिलेलं राहतं. त्यांचा जो डेटा असतो तो पण तिथं व्यवस्थितपणे त्यांनी ऑथेंटिकपणे दिलेला राहतो, ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअर मॅगझिन तिथं प्रिपेअर करता त्यावेळेस न्यूजपेपर रीड करताना जे पण तुम्ही लिस्ट तिथं मेंटेन केलेली आहे, जे पण टॉपिक जिथं लिस्ट मेंटेन केलेली आहे ते तुम्ही इथं क्रॉस व्हेरीफाय करा की जे टॉपिक आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे कवर केलेले आहेत मॅगझिनमध्ये की नाही. आणि जर नसतील तर तुम्ही ते तिथं लिहून घ्या, जेणेकरून रिवाईज करताना तुम्हाला जास्त गोंधळ होणार नाही आणि तुमचं प्रॉपर सर्व कंपायलेशन जे राहणार करंट अफेअरचं एकाच ठिकाणी राहणार.